अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत एका तडीपार आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 37,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एहसान खान हसन खान हा तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फ्रेझरपुरा हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आशियाना क्लब परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान आरोपीच्या कमरेला लपवून ठेवलेला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली। प्राथमिक चौकशीनंतर आरोपीने हे शस्त्र रेहान खान उर्फ रेहान बंदूक याच्याकडून घेतल्याची कबुली दिली। या प्रकरणात रेहान खान याला फरार आरोपी घोषित करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे। विशेष बाब म्हणजे एहसान खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला अमरावती शहर व ग्रामीण भागातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते। तरीही कोणतीही परवानगी न घेता तो शहरात फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।